लास्ट लेक्चरमध्ये आपण नॉर्मल प्रॉफिट पर्यंत आलो होतो. आता याच्या पुढचा प्रॉफिट आहे सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आपण अगदी फर्स्टला बघितला होता. FMP, दॅट इज फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. सो फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट ऑलरेडी आपण वरती इथे कॅल्क्युलेट केलाय, विच इज 91,000. सो 91,000 मायनस नॉर्मल प्रॉफिट 88,500. So super profit is 2,500. 91,000 मधनं 88,500 लेस करून घेतले, सुपर प्रॉफिट मिळालं. याच्या पुढे गुडविल. गुडविल काढायचंय. आता गुडविल साठी आपण बघूया किती वर्षांचं गुडविल आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सी कॉम्प्युट इट्स गुडविल ॲज 5 years परचेस. सो 5 वर्षांसाठी इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे आता आपण गुडविल कॅल्क्युलेट करून घेऊया. गुडविल 5 वर्षांसाठीच आहे, त्याच्यामुळे 2,500 सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस. सुपर प्रॉफिट आलाय 2,500 मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस 5 वर्षांसाठी. सो 2,500 इंटू 5 आन्सर इज 12,500. सो गुडविल 5 वर्षांसाठी येत आहे 12,500. आता इथे त्याने खाली एक नोट म्हटलंय, इट इज अज्युम दॅट प्रॉफिट इज नॉट विड्रॉन फ्रॉम द बिझनेस, देअरफॉर हाफ ऑफ द प्रॉफिट आफ्टर टॅक्स इज इज डिडक्टेड फॉर डिसाइडिंग ACE, दॅट इज ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड. जे इथे आपण 50% कॅल्क्युलेशन केलं होतं, 2,40,000च्या 50% टॅक्सेशन आपण लेस करून घेतलं, म्हणून त्याने इथे खाली नोट दिलेली आहे. इथे आपला प्रॉब्लेम हा कम्प्लीट होतोय.